आरके बिल्डर्स मानकुली संघाकडून दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. आज स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये पळत पाटील सर आणि स्क्वेलेकचे पंच निकलेश बाजागे सर आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आज तसंही बघितलं तर आज 14 जानेवारी आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1924 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ हा इंग्लंडच्या विरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावामध्ये अवघ्या 30 धावसंख्येवर ऑल आउट झाला होता आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासामधील हा नंबर 2चा लॉयस्ट स्कोर आहे. कारण जर कसोटी क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वात कमी निचांक धावसंख्येचा जर दुर्दैवी विक्रम पाहायचा झाला तर तो विक्रम न्यूझीलंड संघाचे नावे आहे. कारण न्यूझीलंडचा संघ 24 या धावसंख्येवर कसोटी क्रिकेटमध्ये ऑल आउट झालेला आहे. आणि आजच्या दिवशी 1996 मध्ये श्रीलंकेचा कुमार धर्मसेना हा वेस्ट इंडिजचा गोलंदाज कोटिन वॉलच्या चेंडूवर हिट विकेट पद्धतीने बाद झाला होता. आजच्या दिवशी 2007 मध्ये न्यूझीलंडचा गोलंदाज सेन बॉन्ड याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2009 मध्ये मुंबई संघाने कर्नाटक संघाला पराभूत करून फायनलमध्ये पराभूत करून तब्बल 39वा रणजी करंडक जिंकण्याचा आजच्या दिवशी विक्रम केला होता. हे आजच्या दिवशी क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी. शत्रुशीन सजवायचं आहे. आयोजक संघ नक्कीच आपली देखील गाय केली जाणार नाही या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. ट्रिपल एचच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. ऑफिशियल टीम आपण बघतोय ट्रिपल एच ज्यांचा नेट अँड क्लीन टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. गावदेवी क्रीडांगण वेले या मैदानातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जात आहे. सलमीजोडी मैदानामध्ये आरके बिल्डर्स मानकुली संघाकडून स्ट्रायकर फलंदाज संघाचा संघनायक दीपेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक. दीपेश आणि प्रतीक ही सलामीची जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत पाटील सज्ज होतोय. यंदाच्या अंगामध्ये आपण जर बघितलं तर जय कापरा वेले संघाने जवाहरमान क्रिकेट संघ पिंपळा सहित जवाहरमान चषकावर नाव कोरलं होतं. 12 डिसेंबर हा तो दिवस होता. आणि सध्या आपण बघतो एसटीएनच्या मागे भावेश पाटील आणि त्याचा जर्सी क्रमांक देखील 12 आहे. तर पहिला चेंडू ज्यावेळी डिलिव्हर केला जाईल त्यावेळी मात्र आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड टाइम देखील नोट करणार आहेत. अनिकेत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. तर सामोरे झालेले फलंदाज आरके बिल्डर्स मानकुली संघाचा संघनायक दीपेश केनी. पहिला चेंडू इनसाइड आउट. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. डीप जन्मतून सीमा पार झन्नाटेदार चौकार. 10:53 पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. आणि पहिल्या चेंडूवर पहिला दमदार चौकार आपण बघतोय संघनायक दीपेश केनीच्या बॅटमधून. इथे मात्र चांगला चेंडू आणि क्लीन बॉल वारू फलटॉवर आपण बघतोय. पहिल्या चेंडू चौकार आणि त्यानंतर विकेट. पहिला फलंदाज बाद दीपेश केनी याची गेली संपुष्टात.
यानंतर गावदेवी भरोडे आणि जरीमरी अलिमगड दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. गावदेवी भरोडे संघाचा संघ नायक आणि जरीमरी अलिमगड संघाचा संघ नायक. जैनमान सारंगाव आणि ताडालिव्वी हे संघ देखील आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. न्यू बॅटर सचिन वन डाऊन पोझिशन खेळण्यासाठी आलेला आहे. या 4 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. पहिले षटक मार्गस अनिकेत पाटील P1चं पहिलं षटक चालतोय. इथे मात्र चांगला चेंडू अगदी ऑप्स्टम हा चेंडू आला होता. स्विंग अँड मिस. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 4 धावा. इथे मात्र इनसाइड आउट चेंडू निघून जातोय. या लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो हॉट मॅन नेहमीच हॉट असतात आणि फिटनेस आपण पाहू शकता. आणि मी नेहमीच म्हणतो की फिट आहे तो हिट आहे. आणि कव्हर ड्राईव्ह त्याचा नक्कीच फेवरेट शॉट नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर आपण तालुका क्रिकेटमध्ये त्यांना बेस्ट विकेट किपर असं संबोधतो. मात्र खरं तर ते अष्टपैलू खेळाडू हरपन मौला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. मध्ये देखील धावसंघाने प्रवेश केलेला आहे. आमचे सगळेच मुलाचे सुनील पवार सर खूप फ्रेश आहेत. भिवंडीचं वातावरण कोणालाही मानवतंय. इथे मात्र आपण पाहतो डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळेल वाटचूप आणि आव्हानदार धावने संघाची धावसंख्या 13 वर पोहोचते. आपण सामना पाहतोय जय खापर वेले आयोजक संघ विपक्ष आरके बिल्डर्स मानकोली या दोन संघामध्ये. दरम्यान मच्छिंद्र पाटील साहेबांचं ते आगमन होतंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. समाजसेवक वेले या मच्छिंद्र पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे कापरोबा चषक 2025 मध्ये. पहिल्या षटकात समाप्तीनंतर आरके बिल्डर्स मानकोली संघाची धावसंख्या 1 बाद 13 धावा. गावदेवी भरोडे संघ नायक तसेच जरमरी अलिमगड संघ नायक आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील रिपोर्ट करायचा आहे. तसेच जयहनुमान सारंगाव आणि या ताडाली बी या दोन्ही संघाने देखील रिपोर्ट करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सुजल म्हात्रे आणि यंदाच्या अंगामध्ये विचार केला तर यंदाच्या अंगामध्ये सुजल म्हात्रे एकमेव असा गोलंदाज आहे ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये ज्याने एका स्पर्धेमध्ये सलग 2 निर्धाव षटके हाताळण्याचा विक्रम केलेला आहे. हा कारनामा त्यांनी जयहनुमान पिंपळा चषकामध्ये केला होता. तोच गोलंदाजी ट्रॅकवर सध्या पाहायला मिळतो. सुजल म्हात्रे 2 मिडल ओव्हर हाताळण्याचा विक्रम यंदाच्या अंगामध्ये एका स्पर्धेमध्ये त्याने केलेला आहे.
सुजल गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र अप्परकटचा फटका इनफिल्डच्या वरून अगदी कव्हरच्या डोक्यावरून स्वीपर मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते. आता तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या 15 वर पोहोचते. पुढील चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय या दिशेमध्ये भरकटतोय. या पंचांचा इशारा वाटचा येतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आता मात्र आपण पाहतो निकलेश बजागे सर आणि त्यांच्याबद्दल मी नेहमीच म्हणतोय की मोरासारखे तिखट कान आहेत आणि घारीसारखी तीक्ष्ण नजर आहे. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू आपण पाहतोय की कोण क्रिएट करताना अगदी अँगल बनलं होतं. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुजल मात्र बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा अँगल बनताना आपण पाहतोय आणि अँगल कापता येत नाही. आपण पाहतोय कोण बनवताना गोलंदाज इथे मात्र कोण कापण्यात अयशस्वी ठरतोय फलंदाज. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू वाईट नंतर चांगली वापसी करताना गोलंदाज सुजल मात्रे. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय आणि या षटकामधील हा दुसरा वाईटचा चेंडू. अव्वंत धावीने धावफलकामध्ये देखील सिंगलने भर पडते. धावसंख्या 17 धावा. जय कापरा वेले आयोजक संघ विपक्ष आर.के. बिल्डर्स मानकोली या 2 संघांमधील सामना आपण पाहतोय. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा आणि म्हणूनच मी उल्लेख केला होता की नक्कीच अगदी या घारीसारखी तीक्ष्ण नजर आहे आमच्या पंच निकलेश बजागे सर यांची. पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नेट कारण हा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटवर वेग हिट खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे आणि सिंगलने संघाची धावसंख्या 19. गावठी भरोडी संघनायक तसेच जरीमरी अलिमगड संघनायक आपण आमचा आवाज जर ऐकत असाल तर संपर्क साधायचा आहे. त्यानंतर ताडालेवी आणि सारंगाव आपण देखील संपर्क साधायचा आहे. आज कदाचित आपण धनाजी पाटील मास यांना पुन्हा एकदा पदार्पण करताना पाहू शकाल. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान त्या धावारचिरपणे. धावसंख्या 20 धावा. थोडीशी दिशान गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळालेलं आहे कारण तब्बल 3 वाईट आणि 1 नो चेंडू. सुजल मात्रे राईट मोड स्टंप. इथे या पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. हा दुसरा नो चेंडू आपण पाहतोय या षटकामध्ये. लांब लचक षटक पाहायला मिळतोय. ओ स्टेप नक्कीच आपण पाहतोय पंचांच्या नजरेतून ते देखील सुटलेले नाही. तब्बल आपण बघितलं तर अल्पेश गायकवाड सांगतात की 3 वाईट आणि 2 नो चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर सर्वाधिक लांब लचक षटक आलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील याच्या नावे आहे जिने तब्बल 12 चेंडूचं षटक हाताळलं होतं. हा खरं तर दुर्दैवी विक्रम आहे. आणि अल्पेश गायकवाड सांगतात की बारक्या पाटील 40+ मध्ये सलग 9 वाईट चेंडू हाताळण्याचा एक दुर्दैवी विक्रम देखील 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेला आहे. पणजी गोवा इथे त्यांनी हा विक्रम केला होता. इथे ऑन साइडला अगदी मिड विकेट रिजन मध्ये कार्पीचे 6 चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 24 धावा. आतापर्यंत 10 चेंडूचं षटक हाताळलंय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा दुर्दैवी विक्रम पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सामीच्या नावे आहे, ज्याने बांगलादेश विरुद्ध तब्बल 17 चेंडूंचं षटक हाताळलं होतं. आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अभिषेक नायर याने देखील 17 चेंडूंचं षटक हाताळलं होतं. आणि इथे आपण पाहतो सुजल मात्रे तब्बल आपल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. इथे यॉर्करचा चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता, मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते आणि सिंगलने या षटकाची देखील समाप्ती होते. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आरके बिल्डर्स मानकुली संघाची धावफलकावर पाहायला मिळत आहे ती 25 धावा. 25 लॉस ऑफ 1 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. तब्बल 11 चेंडूचं षटक सुजल मात्रेचं पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे हा देखील या स्पर्धेमधले एक विक्रम म्हणता येईल, रेकॉर्ड म्हणता येईल, दुर्दैवी विक्रम. खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये दुर्दैवी विक्रम मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे हिमांशू पाटील याच्या नावे आहे. अलीमगड एक्सप्रेस ज्यांनी 12 चेंडूचं षटक हाताळण्याचा दुर्दैवी विक्रम केला होता. धनाजी पाटील आमचे मास, आपण कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे. खेळाडू कक्षामध्ये पाणी पोहोचवायचं आहे. पियुष पाटील दोन षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आरके बिल्डर्स मानकुली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 25 धावा. 12.50च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत आरके बिल्डर्स मानकुली या संघाने. पियुष पाटील यांची देखील खास मेहनत राहिलेली आहे आणि काल अगदी बक्षिसांचा वर्षाव त्यांच्यावर झाला होता जेव्हा ते डीजे ऑपरेटिंग करत होते. अगदी आपण बघितलं तर कारण ठेवणीतल्या 2 अगदी आकर्षक गाणे त्यांनी पेश केले होते आणि त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव देखील झाला होता. तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक कालच्या दिवशी त्यांनी पटकावलं होतं. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट पिकअप शॉट, चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग चवरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. केलेलं आहे फलंदाज सचिन भोईर याने. इथे या गतीमध्ये परिवर्तन, अगदी या चेंडूतील गती काढून घेतली होती गोलंदाजाने. आपण पता हलवार चेंडू हाताळला होता, निर्धाव चेंडू. षटकानंतर कमबॅक करताना गोलंदाज अनिकेत पाटील. पिवनचं पहिलं षटक देखील त्याने हाताळलं होतं आणि त्याला पुन्हा एकदा कायम ठेवलं गेलेलं आहे. पियुष पाटीलची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालेला आहे, माफ करा. इथे मात्र खराब चेंडू, पंचांचा बिमर नोचा इशारा येतोय आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे.
फिट आहे नक्कीच. आपण पाहतोय कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. भावेश पाटील आपण पाहतो इस्टेनच्या मागे आणि तो देखील थोडा वेळ विसरला होता. झेल घेतल्यानंतर त्यांनी जल्लोषाला देखील सुरुवात केली होती. सेलिब्रेशन साठी नक्कीच 51 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. नयन मात्रे यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. इथे करार ऑनड्रॉइज क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझर्व मध्ये सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. आरके बिल्डर्स मानकुली संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 33 वर. डबल 3 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अनिकेत पाटील आपण बघतोय आपल्या स्पेलमधील अखेरचा आणि सांघिक तिसऱ्या षटकात आलतोय. जरीमरी अलिमगर आणि गावदेवी भरोडी दोन्ही संघांना एक आपण रिपोर्टिंग करायचे आहे. तसेच ताडाली वी आणि जहानमान सारंगाव आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. अनिकेत पाटील राऊंड विकेट. स्विंग एरमी चांगला चेंडू आणि यस पंचाचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. दोन फलंदाज बाद झालेत. मानकुली संघाची धावसंख्या धावपैकी स्थिर पाहायला मिळते ती 33 धावा. 33 वर 2 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना न्यू बॅटर आता मात्र आरके बिल्डर्स मानकुली संघाकडून सार्थक माली येतोय. प्रेमनाथ माले यांचे सुपुत्र आपण बघतोय सार्थक माले. पोर्टेबलचे उत्कृष्ट क्रिकेटर प्रेमनाथजी माले यांचे सुपुत्र सध्या सार्थक माली आपल्याला न्यू बॅटरच्या रूपाने खेळपट्टीवर पाहायला मिळतात. अनिकेत पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय या तिसरं षटक मार्गस्थ आहे. तर सामना केला फलंदाज सार्थक माली. इथे मात्र आपण पाहतोय या दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट आव्हान तर धाव आजच्या रूपाने. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 34 धावा 34. इथे मात्र आपण पाहतोय या एक्स्ट्रा को रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावी संघाची धावसंख्या छत्तीस धावा 36 आणि 3 षटकांची देखील समाप्त झाली. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या आरके बिल्डर्स मानकुली संघाची स्कोरवर पाहायला मिळते ती 36 धावा. यानंतर गावदेवी भरोडी आणि या जरीमरी आलिमगर संघनायक आपण जर इथे आला असाल तर संपर्क साधायचा आहे. तसेच जहानमान सारंगाव आणि ताडालिपी आपण देखील संपर्क साधायचा आहे. भावेश पाटील येतोय या 4थं षटक हाताळण्यासाठी. आपण पाहतोय या गोलंदाजी ट्रॅकवर भावेश पाटील. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला
विराट चेंडू खाली वेले संघाचा विराट आहे. 18 क्रमांकाची जर्सी देखील आहे. त्याच्याकडून कुठल्या प्रकारची चूक नाही. सेफ हँड आणि फलंदाज बाद होतोय आरके बिल्डर्स मानकुले संघाचा. तो जेवण करेल किंवा नाही, मात्र विराट कोहलीची बॅटिंग पाहणं तो विसरत नाही. इथे त्याच दिशेने पुन्हा एकदा विराट येस आणि पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. आपण बघतोय पियुष पाटील आता मात्र ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आणि चांगल्या गाण्यांची पेशकश देखील त्यांच्या माध्यमातून केली जाते. कालच्या दिवशी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक त्याने पटकावलं होतं. आणि गोलंदाज इथे मात्र भावेश पाटील विकेट हॅट्रिक वर. शिवम माली न्यू बॅटर. इथे चांगला चेंडू अगदी ढकललेल्या चेंडूला कव्हर रिझन मध्ये दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील तिथे पूर्ण करतात फलंदाज. पियुष याची गाडी सुसाट आहे. धावसंख्या 38 आपण पाहतोय. जर नयन यांच्या आवडीचं गाणे पेश केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक पियुष पाटील याला दिलं जाईल. इथे फुलटा चेंडू होता. 20 सेफ मध्ये हा चेंडू खेळलेला आहे. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि चांगली रनिंग भेटून तो विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या 40 वर पोहोचते. 4 नॉट. चौथं षटक मार्गस्थ भावेश पाटील चौथं षटक करण्यासाठी आलेला आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट पिंपळा चषकामध्ये ठरला होता भावेश पाटील. इथे मात्र चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर उचलून घेतोय. खांद्याचा चांगला वापर देखील करताना आपण पाहतोय भावेश पाटील. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य देखील आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. धाव प्ले करू 40. आयोजक संघ आहे आपण पाहतोय जे कप वेले आणि नेहमीच हसरा चेहरा, नक्कीच मासूम चेहरा, वाहर गेरा. इथे मात्र ऑन साइडला मिडिल रिझन मध्ये विराट चेंडूवर झेपावतोय आणि इथे या धावचीची संधी धावचीच्या रूपाने शिवम माले हा बाद होतोय. पाच फलंदाज बाद झालेले आहेत. निम्मा संघ गारद आपण अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये येतोय हितेश केनी.
आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुमित पाटील आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. सुमित पाटील आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेलेले आहे. एस्ट्रेक्सीच्या भूमिकेमध्ये भावेश पाटील ज्याने मागील षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर आर के बिल्डर्स मानकुली संघाचं कंबर्ड त्यांनी मोडलं होतं. कारण 2 सलग विकेट आणि त्यानंतर एक सांघिक यश देखील रनआउट स्वरूपाने त्याच्या षटकामध्ये फक्त 4च धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. गॉन आणखीन एक फलंदाज बाद होताना आपण बघतोय आर के बिल्डर्स मानकुले या संघाचा. सार्थक याची गेली संपुष्टात. धावसंख्या स्थिर धावपलकावर पाहायला मिळते ते 41 41. लॉस ऑफ 6 विकेट लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि यावेळी देखील फलंदाजाला पूर्णपणे फलंदाजाला भेट केलं होतं आपण पाहतोय. एक हलकासा अपील तिथे केला गेला होता मात्र पंच संमत नाहीत. सुमित पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर काही तर क्राऊड कॅच होती कारण टप्पा पडून चेंडू एस्ट्रेक्सीच्या हातामध्ये गेला होता. इथे कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावीचं समाधान मानावं लागेल. एक आगली वेगळी शैली आपण बघतोय गोलंदाज सुमित पाटील याची. या षटकामधील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू हाताळले आहेत ज्यामध्ये 1 विकेट त्यांनी प्राप्त केला आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. अगदी पाकिस्तानचा गोलंदाज सोहेल तन्वीर सारखी गोलंदाजी शैली आपण पाहतोय. 2008 ला IPL स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून सोहेल तन्वीर खेळला होता. सर्वाधिक विकेट त्यांनी चटकवले होते आणि त्या स्पर्धेमध्ये पर्पल कॅपचा तो मानकरी देखील ठरला होता. इथे फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये आणि रनआउट स्वरूपाने फलंदाज बाद. आणखीन एक पंचांचा नो बॉलचा देखील इशारा होतोय. 7वा फलंदाज बाद झाल्या मात्र पंचांनी नोचा देखील इशारा केलेला आहे. गावदी भरोडी संघाचा संघनायक, जरीमिरी आलिमगर संघाचा संघनायक, ताडाली बी संघाचा संघनायक आणि जवानमान सारंगाव संघाचा संघनायक आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. फ्रीडचा नक्कीच इशारा पंचांकडून येतोय. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. या एक धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या 46 46. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. या जयकॉर्ब वेले संघाकडून सुमित पाटील शेवटचं षटक चालतोय. 46 धाव धावफलकावर पाहायला मिळतात. 46 आणि तब्बल 7 फलंदाज बाद झालेले आहेत. सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवर
आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. धावसंख्या 46. शेवटचे षटक मार्गस्थ असताना शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय या VSM मध्ये खेळलेला आहे. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय आणि या शेवटच्या चेंडूवर एकच धाव, कारण दुसरी धावीसाठी फलंदाज धावचीत होतोय. तर अशा प्रकारे आपण पाहतोय या RK बिल्डर्स मानकुली संघाने निर्धारित 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलक धावा जोडले ते एकूण 47 आणि 48 धावांचं आव्हान आयोजक संघ जे काब्रो वेले संघासमोर ठेवलेलं आहे. आणि आव्हानाचा पाठलाग जे काब्रो वेले संघ कशाप्रकारे करेल, काय घडेल काय बिघडेल. कालचा दिवस गावदेवी वेले संघाच्या नावे राहिला होता. आजचा दिवस जे काब्रो वेले संघाच्या नावे राहील का, की मात्र मानकुली संघ हा सामना जिंकेल, हे आपल्यापर्यंत सर्व काही पोहोचवण्यासाठी सामन्याच्या कक्षामध्ये आजच्या दिवसामध्ये प्रथमच सज्ज होतील व्हॉइस ऑफ मुरबाड सुनील शेलके सर. चेक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करा. फलंदाजी करणारा संघ या स्पर्धेचा आयोजक संघ जय काफ्रोबा क्रिकेट क्लब वेळ आयोजित काफ्रोबा चषक 2025 ही स्पर्धा मित्रांनो आपण सगळेजण अनुभवत आहात. आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस प्रसन्न आणि हसरी अशी सकाळ. आणि या गावदेवी क्रिकेट क्लब वेळेच्या मैदानावर अत्यंत चांगल्या क्रिकेटिंग कंडिशन्स आपल्याला थ्रू आउट दी डे पाहायला मिळतात. वाऱ्याचा वेग या क्रीडांगणावर दिवसभर कायम राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचमुळे सुदिंग कंडिशन्स, आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स इथे आपण सगळेजण अनुभवत आहात. आम्हा घरी धर शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू,
शब्दची अमुच्या जीवीचे जीवन शब्द वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू. उपस्थित सर्वांचं जे काप्रोबा क्रिकेट क्लब वेळे आयोजित काप्रोबा चषक 20-25 या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या सकाळी सहर्ष स्वागत. पहिला डाव संपलाय ज्यामध्ये धावपलकर धावा बनलेले आहेत त्या म्हणजे 47-47 48 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये जय काप्रोबा वेळेला अगोदरच्या डावाचा विचार केला तर फलंदाज प्रतीकची फलंदाजी चांगली राहिली होती. त्याने 13 धावा धावपलकर जोडल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला कॉन्ट्रीब्युशन चांगलं देता आलं नव्हतं. सचिन भोईरच्याही 9 धावा महत्त्वपूर्ण ठरल्या आणि इतर फलंदाजांचं छोटेखानी योगदान बघता धावपलक जाऊन 47ला पोहोचलेले आहे. 48 बनवायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये. सन्मान्य मच्छिंद्रजी पाटील साहेब यांच्या वतीने एका बक्षिसाचे अनाउन्समेंट होते. कोणत्याही फलंदाजाने ओळीने 3 षटकार जर दाखवले तर त्याला 3000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. त्यासाठी लागोपाठचे 3 चेंडू लागोपाठचे 3 षटकार या पद्धतीची खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पाहिजे आपण 2 फलंदाजांकडे नजर टाकूया. भावेश पटेल आणि त्याचबरोबर दर्शन पाटील ही सलामीची जोडी दाखल झालेली आहे. गोलंदाजीच्या मार्गावर दीपेश केनी याला आपण बघू शकता. फलंदाजीसाठी दीपेश सलामीसाठी आले होते. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण अनुभवला होता. ऑल इज सेट सगळ्या गोष्टी सेट झालेल्या आहेत. निर्धारित 5 षटकांचा हा सामना बनवायचे धावा 48 जय काप्रोबा वेळे या संघाला. पहिला चेंडू फुलरलेनचा अत्यंत चांगला फटका कबरशा डोक्यावरून एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार फटका दर्जेदार हा चौकार. पहिला चेंडूवर अत्यंत चांगला प्रहार आपल्याला पहिला फलंदाजाचा जिकडे उभे होते तिथून फ्रंट लेग पुढे सरकवला. कव्हरच्या दिशेने विशेषत्वाने त्यांचा पाय पॉइंट झालेला आपण पाहिला. आणि तुम्हाला कव्हर ड्राईव्ह जर खेळायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फ्रंट फूट तुमचा जो पुढे जातो फ्रंट लेग त्याची जी दिशा आहे पायाची ती दिशा तुमची कव्हर्सकडे हवे तर मग तुमच्या बॅटचा चेहरा तिकडे जात असतो. ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात फलंदाजी करत असताना. ही सगळी टेक्निक योग्य रीतीने वापरलेली आहे यावेळेस फलंदाज भावेश पाटीलने. त्याच्या बॅटमधून पहिला चौकार आपण बघतो. चेंडू फार दूरवर निघून गेलेला आहे. आमचे काही स्वयंसेवक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडा अधिकचा उशीर होतोय. मला असं वाटतं नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुपूर्द करावा. यस मॅनेजमेंट कमिटीला विनंती आहे. नवीन चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपल्याला करावी लागली. यस पंचांकडे एक अतिरिक्त चेंडू आहे त्याचा वापर करत असताना सामना आपण सुरू करूया. पहिलाच बॉल होता की जो फुलर लेनचा होता. लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज दीपेश केणीने केला होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू हात खोलण्याची संधी मिळाली यावेळेस फलंदाज भावेश पाटीलला. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कव्हरच्या डोक्यावर अत्यंत चांगला फटका खेळत असताना चौकार मिळवला. समोर खेळण्याचा आणखी एकदा प्रयत्न केलाय. कमी गतीने चेंडू हाताळतोय. अचूकतेने गोलंदाजी करण्याचा निर्धार दाखवत असताना गोलंदाज दीपेश केणीचा हा उत्तम चेंडू. लागोपाठच्या 3 षटकारासाठी पप्प्या पाटील यांच्या वतीनेही 1111 रुपयाचं कॅश प्राइज अनाउन्स झालेला आहे. यावेळेचा आणखी एक चांगला फटका आहे. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षणाची रचना योग्य रीतीने इथे न्याहाळत असताना फलंदाजी करतायत. इनसाइड आउटच्या अंदाजाने खेळला गेलेला कव्हर ड्राईव्ह पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे चेंडू आणखी एक चौकार. झोन आहे. व्ही शेप मध्ये खेळणं त्याचबरोबर कव्हर्स असेल एक्स्ट्रा कव्हर असेल आणि स्ट्रेट ऑफ द विकेट असेल हे सगळे फटके त्याच्या आवडीचे असावेत. यावेळेस अँगल चेंज करत असताना दीपेश वळत आहेत भावेशकडे. आणखी एक समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हचा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून सुरक्षित फटका. स्ट्रेट हिट ग्रेट हिट फॉर रन्स.
आणि त्यानंतर खेळला गेलेला हा चांगला फटका, सुरक्षित फटका म्हणून त्याला बऱ्याचदा समालोचक मित्र त्याचं वर्णन करत असतात. याचं कारण की तिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध नसतो आणि बऱ्याचदा तुमच्यावर टांगती तलवार नसते बाद होण्याची. पायांमध्ये ठेवलाय या बेस यॉर्कर अटेम्प्ट केला गोलंदाजाने, आडव्या बॅटने त्याला स्लॉक करत असताना पाठवलेला आहे या बेस डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक धारदार फटका, आणखी एक आकर्षक चौकार. तीन चौकारांचे हॅट्रिक इकडे निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज भावेश पाटीलची 16 पर्यंत पोहोचलेला डाव आहे. बनवायचे धावा 48. बॅकफुटला गेले त्यानंतर हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे एकही उपस्थित नाही. आणखी एकदा एक टप्पा घेत असताना चेंडू लॉंगलेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे गोल. आणखी एक मोठा प्रहार, आणखी एक आविष्कार, आणखी एक चौकार. सुंदर संगीत आपण ऐकत आहात. डीजे ऑपरेटरचं कौतुक असेल. डोकं खाजवण्याची वेळ मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे, ती म्हणजेच आरके बिल्डर्स मानकोलीच्या कर्णधारावर. कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की धावा खर्च झालेले 20, बनवायचे होते 48. विविधतेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न दीपेश केणीने जरूर केला होता, परंतु दीपेशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर भावेश पाटीलकडे होतं. सगळ्यात शेवटचा चेंडू आपण जर बघितला तर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळला, कमी गतीने फेकला गेलेला चेंडू, त्यावरही हुकचा फटका खेळला होता भावेशने. त्यामुळे या मैदानाच्या सभोवार किंवा मैदानाच्या सभोवताली किंवा या मैदानाच्या प्रत्येक दिशेला फटका खेळण्याची क्षमता आहे भावेशकडे. यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीचा आपण खेळवणार आहोत की जो निश्चित झालेला आहे. त्यामुळे या अगोदरचा सामना जिंकणारा संघ पिंपळा संघ आपण क्रीडानगरी सोडू नका. पहिला चेंडू इथे रिव्हर्स अपवित्रा घेतला गेलेला आहे फलंदाजाच्या वतीने. आपण बघतो उजवेष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. पंच आमच्याकडे बघत आहेत निखिलेश बजागे सर, आणि हा चेंडू इथे वाईट घोषित केला जातो. एक अतिरिक्त धाव मिळेल. हितेश केणी, मला आठवतं A1 जोडीचा तो शो ज्यामध्ये हितेश केणी या नावाची चर्चा फार रंगली होती. त्यानंतरचं क्रिकेट थोडं स्लो राहिलेलं आहे हितेशचं, कारण फार लवकर प्रकाश झोतामध्ये आले होते हे खेळाडू. परंतु त्यानंतर जी सुरुवात मिळाली होती हितेशला, ती सुरुवात त्याला कॅरी ऑन करता आली नाही. मानकोली गाव म्हटलं की ज्यामध्ये मला असं वाटतं 3 संघ आता खेळत आहेत, त्याचमुळे मग खेळाडू विभागले जातात आणि खेळाडू विभागले गेले की मग तुमच्या संघाची ताकद कमी होत असते. चौटा हिरवा मानकोली, एकविरा मानकोली, त्याचबरोबर आरके बिल्डर्स मानकोली, असे 3 संघ खेळत आहेत. काय मान्यवरांचं आगमन झालंय आपल्या स्पर्धेमध्ये, सहर्ष स्वागत. पायांमध्ये ठेवलेला चेंडू क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, डिग आउट करत असताना खेळलेत. क्षेत्ररक्षक उपस्थित सचिन भोईर. एक धाव इथे दरम्यान मिळते या फलंदाजाला. 999 हा जर्सी नंबर बेअर केलेला आहे फलंदाज दर्शन पाटीलने. प्रदर्शन भावेश पाटीलचं अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. 5 चौकारांशी मैदानाच्या आतमध्ये व्यक्तिगतरित्या 20 धावांवर ते खेळत आहेत. दुसरं षटक हितेश केणीचं. पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका, इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, तो त्याच्या डोक्यावरून आणखी एकदा चेंडू फरार होतोय. आणखी एकदा चेंडूने सीमारेषा ओलांडलेली आहे आणि इथे आणखी एक चौकार येतोय. दिनेश भांबरे सरांची भविष्यवाणी प्रत्येक वेळेस खरी ठरलेली आहे, कारण भावेश कोणत्या दिशेने कोणता फटका खेळणार आहे हे ते अगोदरच मला सांगतात. आणि आतापर्यंत मला असं वाटतं 6 चौकारांपैकी 4 चौकार बरोबर आलेले तंतोतंत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. इथे जंटल पुश बाय बॅटर, जस्ट सिंगल अवेलेबल टेकन बाय दोज बॅटर्स अँड स्कोर इज मूव्हिंग अप टू
31 runs. This is the second over is in progress, being bowled by bowler Hitesh Kenny. He has conceded 11 runs in this over. There is a target of 48 in front of batting team Jay Kaproba Bele. Dream to earn चे कोऑर्डिनेटर अक्षयजी पाटील 4040 यांचं आगमन झालेलं आहे. आपले सहर्ष स्वागत. यावेळेस इथे आणखी एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. समोर ठेवलेला चेंडू होता, थोडा अँगल क्रिएट करणारा, त्याचबरोबर चेंडू पडल्यानंतर अपेक्षित उसळी मिळाली नव्हती, त्याचमुळे फलंदाज चकले असं म्हणायला हरकत नाही. अचानक फलंदाजाच्या समोर चेंडू उसळला किंवा खाली राहिला की आव्हानं वाढतात फलंदाजांची. शेवटचा चेंडू एज अँड दिस टाइम गॉन. यावेळेस फलंदाज दर्शन पाटीलला बाद व्हावं लागेल. पहिला हादरा मिळतो 48 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय काप्रोबा वेळेला बॅटर दर्शन बाद. जे काप्रोबा वेळे आयोजित काप्रोबा चषक 2025 या स्पर्धेत आपण सगळेजण आनंद घेत आहात. या स्पर्धेमध्ये डीजे लियान याने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेले. विशेषत्वाने मैदानाच्या आतमध्ये या परिसरातील जुने जाणते क्रिकेटर, लिजेंडरी क्रिकेटर, अलीकडे पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण अनुभवतो हॉटमॅन, आणि या परिसरातील भिवंडी तालुक्यातील एक लेजेंडरी विकेट किपर प्रल्हादजी पाटील यांच्या आवडीची खरं तर गाणी इथे वाजवली जात आहेत. तिसरं षटक घेण्यासाठी फेकण्यासाठी गोलंदाज शिवम माळीचा इथे वापर केला जातो. शिवम इन द सेन्स शिनू या नावाने ते प्रसिद्ध आहेत. पाहायचं इथे कशा पद्धतीने अटॅक करतील शिनू. उंचपुरे गोलंदाज आहेत. विशेषत्वाने अधिकची गती देणं हे त्यांचं वैशिष्ट्य आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. पाहायचे गतीबरोबर अचूकता इथे साधता येईल का. तुमच्याकडे अधिकची गती असेल तर तुम्ही अचूकतेकडे वळले पाहिजेत, आणि अचूकता आणि त्याचबरोबर गती हा दुहेरी संगम असेल तर फलंदाजांना तुम्ही थांबवू शकता. यावेळेस इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे, कमी गतीने फेकला गेलेला हा बाउन्सर, त्याचमुळे जो फटका खेळला गेला त्यामध्ये गती मिळाली नव्हती. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे, आणि महत्वाचा फलंदाज यावेळेस धावबादच्या रूपाने बाद होतोय. जय काप्रोबा वेळे संघाला लागलेला हा दुसरा हादरा. बॅटर अल्पेश पाटील बाद. शिवम माळीच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे, परंतु तो धावबाद झालेला आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल ज्या पद्धतीने त्याने क्षेत्ररक्षण केलं, रिटर्न केला. हा ताळमेळ बिघडला होता दोन फलंदाजांचा. खरं तर एका धाबेच्या प्रयत्नासाठी मोठा फलंदाज बाद होणं हे कधी अपेक्षित नसतं डगआउटला, परंतु क्रिकेट हा खेळ ज्यामध्ये जरतरला कुठेही थारा नसतो. किंतु परंतु कोई हा जगा नाही. देर इज नो चान्स फॉर इफ्स अँड बट्स इन क्रिकेट, आणि त्याचमुळे मग प्रत्येक निर्णय मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला योग्य घ्यावा लागतो. भरोडी संघाचं आगमन झालेलं आहे. प्रेमनाथ अँड टीम इथे दाखल झालेले आहे. तुमचं सहर्ष स्वागत. धावफलक 32 वर जाऊन पोहोचतंय. बनवायचे धावा 48, इन द सेन्स 16 धावांची आणखी गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 संघ आता बनलेले आहेत. त्याचमुळे क्रिकेट ची जी खरी गंमत आहे ती थोडी कमी झाली असं म्हणायला हरकत नाही, किंवा त्याचा जो रोमांच होता, त्याची जी अभिरुची होती ती थोडी कदाचित मंदावली असावी. एकूण धावांचा विचार केला तर 33 धावांपर्यंत गेलेला डाव आहे. शिवम माळी अर्थात शिनूचं हे षटक व्यक्तिगत पहिलं आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये संघाच्या वतीने सांघिकरित्या तो हाताळत आहे. विराज पाटील नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत. या जय काप्रोबा वेळे आयोजित काप्रोबा चषकामध्ये अत्यंत मोठी मोलाची भूमिका त्याच्या वतीने केली जाते. चांगलं सहकार्य त्याच्या वतीने इथे या स्पर्धेमध्ये मिळतं.
15 धावांची आणखी गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थोडा वेळ थांबूया आपण. काकांना बाहेर येऊ द्या. येस, हरकत नाही. त्यांच्या पावलांचा वेग सुद्धा वाढला सूचना मिळाल्यानंतर. या बेसचा फटका चांगला आहे, फार लवकर पिकअप केलं. आडव्या बॅटने खेळला गेलेला हा स्लॉक स्वीपचा फटका, षटकार. मैदान प्रस्तुत केलेला हा अफलातून षटकार. थँक्यू. 39 रन्स ऑन द बोर्ड. 39 धावा धावपलकर याचबरोबर जोडल्या गेलेल्या आपण बघू शकू. या षटकातील 3 चेंडूचा काही शेष आहे. नवीन फलंदाज दाखल झाले होते विराज पाटील आणि त्याने पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला आणि चेंडूला पाठवलं लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या वरून. हवाई मार्गे हा षटकार मिळालेला आहे. या पद्धतीचे इम्प्रोवाइज फटके अलीकडे क्रिकेटमध्ये बऱ्याचदा फलंदाजांच्या वतीने खेळले गेलेले आपण बघत आहात. टेक्निक बदललेलं आहे त्याचबरोबर, परंतु बेसिकचा जर विचार केला तर दिनेश भांबरे सर बेसिक तेच आहे आणि त्या बेसिकचा वापर करत असताना अलीकडे बदलते जे प्रवाह आहेत त्या प्रवाहामध्ये फलंदाजही खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचे रचनात्मक फटके दाखवत आहेत. सर्जनशील फलंदाजी. यावेळेचा फुलटॉस उजव्या शीटच्या बाहेर जात असताना हॅमर केलेला आहे. फोर्सिबल हिट, पूल केलं, षटकार. बरोबर धावपलक 45 वर जाऊन पोहोचलेला आहे. आणखी 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सुरुवात झाली होती जर आपण बघितलं रचनात्मक क्रिकेटचं तर रिव्हर्सचा फटका पूर्वी खेळला जायचा. अलीकडे त्याच्याही पुढे प्रो व्हर्जन आलेलं आहे म्हणजे स्विचचा फटका खेळला जातो. रिव्हर्स आणि स्विचमध्ये निश्चितच फरक आहे. या बेसीचे चेंडू पडला, बाहेरच्या अंगाने वळलेला आपण बघतो. फलंदाज ज्या स्टान्समध्ये आहे तिथूनच त्याने जर फटका खेळला तर तो रिव्हर्स असतो, परंतु फलंदाजाने त्याचा पूर्ण स्टान्स बदलला आणि त्यानंतर जर फटका खेळला तर त्याला स्विच असं म्हणतात. एखाद्या बोर्डाचं बटन आपण ऑन ऑफ करतो त्या पद्धतीने त्याने त्याचा स्टान्स ऑफ करणं गरजेचं आहे. उजव्या ष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान आपण बघतो फुलर लेनचा फेकला गेलेला. या बेस निश्चितच हा निर्धाव चेंडू आलेला आहे. याचमुळे 3 षटकांचा खेळ संपतो. धावपलक 15.00च्या धावगतीने जाऊन पोहोचतोय 45 पर्यंत. आतापर्यंत 2 महत्वाचे फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजांना, परंतु पहिलं षटक की ज्यामध्ये 20 धावा मिळवल्या होत्या दीपेश केनीच्या विरोधात, तिथूनच खरं तर उलट प्रवास सुरू झाला होता गोलंदाजी करणाऱ्या संघाचा, अर्थात आरके बिल्डर्सचा. कारण तुम्हाला 48 धावा डिपेंड करायच्या होत्या. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे शिस्तबद्ध असायला हवं होतं आणि ती तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आली नव्हती. आक्रमणाची धार बोथट करण्यामध्ये अयशस्वी ठरलेला गोलंदाज दीपेश केनीला आपण बघितला आणि एकदा मोमेंटम क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला प्राप्त मिळाला की मग तो मागे वळून बघत नाही. काही फलंदाज बाद जरी झाले तरी नव्याने आलेल्या फलंदाजांसाठी सुद्धा ती मुभा असते, कारण अगोदर मुबलक धावा बनलेले असतात. 3 धावांची गरज आहे. हितेश सेकंड स्पेलमध्ये. यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक अत्यंत दर्जेदार झेल टिपतोय. आजच्या दिवसातील जय काप्रोबा वेळे आयोजित काप्रोबा चषकातील हा सर्वोत्कृष्ट झेल फलंदाज भावेश पाटील बाद. चांगला झेल टिपला होता. डिफेन्सिव्ह अप्रोचने खेळण्याचा प्रयत्न व्हर्टिकल ब्लेडने खेळायचं होतं. मला असं वाटतं सुभाष धुमाळ सर फलंदाजाने ठरवलं असावं की 3 धाबांचं अंतर आहे आणि त्याचमुळे मग नाबाद आपण खेळाडू कक्षाकडे परतूया. अनुभवी खेळाडू या पद्धतीने विचार करत असतात. नव्या दमाचा एखादा खेळाडू असता तर त्याने कदाचित वेगळा विचार केला असता. एखादा मोठा फटका खेळायचा, षटकार चौकार दाखवायचा आणि सामना संपवायचा. व्यक्ती परत्वे मती भिन्नता आपल्याला पाहायला मिळते. पिंडे पिंडे मतीर भिन्ना हा असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये. व्यक्ती तितक्या प्रकृती असंही म्हटलं जातं. आणि क्रिकेटमध्ये जर खेळाचा आपण विचार केला तर क्रिकेटच्या एका संघामध्ये 11 खेळाडू असतात. प्रत्येकाची जबाबदारी वेगळी असते, त्याचबरोबर प्रत्येकाच्या क्षमता सुद्धा वेगळ्या असतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद पाटील दाखल होतोय. 3 धावांची गरज. पाहिजे किती वेळ खरं तर हा सामना रोखून धरतील आरके बिल्डर्सचे गोलंदाज. या बेस अत्यंत चांगला व्हर्टिकल ब्लेडने हिशेबने खेळला गेलेला हा ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. या वेळेस चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधला. हा चौकार आला आणि त्याचमुळे इथे विजय मिळतोय. या वेळेस
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये विजयी होत आहेत फलंदाजी करणारा संघ अर्थात जय काप्रोबा वेळे. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आर.के. बिल्डर्स मानकोलीने. वेळेवर ते उपस्थित राहिले, शिस्तबद्ध क्रिकेट त्याने दाखवलं, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही कौतुक. येणाऱ्या स्पर्धांसाठी आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने आर.के. बिल्डर्स मानकोलीला आम्ही शुभेच्छा देत आहोत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू ज्याने फलंदाजी करताना 11 चेंडूंमध्ये 27 धावांचं मोलाचं योगदान दिलं. गोलंदाजी करत असताना 4थं षटक हाताळत 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले, फक्त 5 धावा खर्च केले एका षटकात.